काही नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे आणि तुम्ही आज पदभार स्वीकारला पहिल्या दिवशी, काय भावना आहे? नवीन वर्षामध्ये नवीन जोमाने कामाला सुरुवात करायची आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखं ऊर्जावान नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच ह्या संधीचं मी सोनं करेन. आनंद होतो. काय विजन असणार आहे तुमचं? कारण मंत्री म्हणून तुम्ही आज खरं तर पदभार स्वीकारलाय. नेमकं 100 दिवसाचा रोडमॅप कसा असणार आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः 100 दिवसाचा रोडमॅप ठरवला, प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. कालच माझ्या विभागाचाही आढावा झाला आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. राज्यमंत्री म्हणून जी 5 खाती आहेत त्या खात्यांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि देवेंद्रजींच्या स्वप्नातला नवमहाराष्ट्र निश्चितच घडण्यासाठी माझंही योगदान ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. वाल्मिक कराडांचं प्रकरण बीडमधलं आहे. त्यामुळे दोषी जे असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि सगळं जनमानसांची सुद्धा तीच भावना आहे. दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने कारवाई होईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. प्रकाश आंबेडकरांनी जो सुनावलं, पोलिसांची ज्या पद्धतीने तपास होतोय त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सुनावलेलं आहे. तपासाच्या बाबतीत कुणीही शंका ठेवण्याचं काम नाही. जे कुणी दोषी असतील ते कारवाईपासून वाचणार नाहीत. नाही, कसलीही नाराजी नाही. आता काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करून घ्याव्या लागतील. आता आम्हाला विधान भवनामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत हे कार्यालय मिळालेलं आहे म्हणून माझ्या जिल्ह्यातील सगळे भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे सहकारी पदाधिकारी यांच्यासोबत आज मी कार्यालयाचा या ठिकाणी आज पहिला दिवस आहे. पुण्यामध्ये भरणे म्हणतात की दादांनाच पालकमंत्री म्हणणार, अजित पवारांना पालकमंत्रीच मिळणार, अशा प्रकारे त्यांनी आज विधान केलेलं आहे. त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत म्हणून त्यांची अपेक्षा असेल, पण देवेंद्रजी ठरवतील कुठल्या जिल्ह्याचं कोण पालकमंत्री असेल त्यावर मी काय बोलणार. महिला बाल कल्याण मंत्री जे आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये 12 गुन्हा बालविभागात दाखल झालेले आहे. म्हणजे महिला बालकल्याण विभागामध्येच अशा प्रकारे त्यांच्या जिल्ह्यामध्ये नाही. बघा, बालविवाहाचं प्रमाण खास करून आमच्या मराठवाड्यामध्ये जास्त आहे. ते कमी होण्यासाठी आम्ही मागच्या 5-10 वर्षापासून काम करतोय. आता काही ठिकाणी असे घडले असतील म्हणजे आदितीताईंच्या जिल्ह्यामध्ये, ह्याच्यावरती बघू आणि त्याच्यावर काम करू. कारण की ही सरकार म्हणून, शासन म्हणून ज्या पद्धतीने जेवढं लक्ष आम्ही ठेवायला पाहिजे तेवढं तर ठेवतोच, पण एक समाज सुद्धा त्या परिस्थितीतले किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांनी पण पुढे आलं पाहिजे बालविवाह रोखण्यासाठी. मग ही एक जॉईंट म्हणजे एक एकत्रित काम होणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी. त्यामुळे हे जे प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी होईल आणि यापुढे बालविवाह राज्यात होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही काम करू. ते राष्ट्रवादी खाते भाजपकडे तुमच्याकडे दोघांमध्ये भविष्यामध्ये महिलांसाठी नवीन काय उपाययोजना आहेत का? येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला महिलांच्यासाठी आम्ही काय काम करणार आहोत हे कळून जाईल. लाडक्या बहिणी योजनेसाठी नवीन काय जी आहे तीच कंटिन्यू चालू राहणार आहे. पदभार ग्रहण केलाय, पहिलं प्राधान्य काय असेल? तुम्ही एक मंत्री ज्या खात्याची मी मंत्री आहे त्या खात्यामध्ये आणखी नवीन काही करता येईल का चांगलं, एवढ्या चांगल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणं, त्या प्रत्यक्षात उतरवणं याच्यासाठी माझा फोकस जास्त असेल. मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज. आपको ये हमारी रिपोर्ट कैसी लगी? आप हमें कमेंट कर जरूर बताएं. हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव.